इराण, इस्रायल, अमेरिका युद्ध सुरू होऊन 25 दिवस झाले आहेत. सुरुवातीला ज्या आवेगात अमेरिका आणि इस्रायलने युद्ध सुरू केलं तेव्हा असं वाटलं की युद्ध काही दिवसात संपेल, पण इराणने कडवा प्रतिकार केला. त्यानंतर युद्धात एकमेकांच्या ऑइल रिफायनरीज आणि गॅस प्लांट यांच्यावर हल्ले सुरू झाले आणि संपूर्ण जगाला धडकी भरली. युद्धात रिफायनरी आणि गॅस प्लांट उद्ध्वस्त झाल्यानं पुरवठा विस्कळीत झाला. त्यातच इराणनं होर्मुझची खाडी अडवून धरल्यानं जगभरात तेल आणि गॅसचा पुरवठाही थांबला आणि इथूनच परिस्थिती चिघळायला सुरुवात झाली. भारतालाही याचा मोठा फटका बसलाय. देशात गॅस आणि तेलाची टंचाई निर्माण झाली आहे. तसंच तेलाच्या पुरवठ्याचं प्रमाण कमी झाल्यानं पेट्रोल डिझेलच्या दरवाढीची टांगती तलवार सुद्धा आपल्यावर आहे. तर गॅस अभावी अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यात युद्ध अजूनही काही काळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतावर सुद्धा त्याचे आणखी गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. आणि पंतप्रधान मोदींनी काल लोकसभेत आणि आज राज्यसभेत सुद्धा हे बोलून दाखवलंय. दुनिया में जो कठिन हालात बने हैं उनका प्रभाव लंबे समय तक बने रहने की आशंका है. इसलिए हमें तैयार रहना होगा, हमें एकजुट रहना होगा. हम कोरोना के समय भी एकजुटता से ऐसी चुनौतियों का सामना कर चुके हैं. अब हमें फिर से उसी तरह तैयार रहने की आवश्यकता है. हालात का फायदा उठाने वाले झूठ फैलाने का प्रयास करेंगे. ऐसे लोगों की कोशिशों को सफल नहीं होने देना है. कोरोना के महासंकट में केंद्र और राज्यों ने टीम इंडिया बनकर कोविड मैनेजमेंट का एक बेहतरीन मॉडल सामने रखा था. अलग अलग पॉलिटिकल पार्टीज की सरकारें होने के बावजूद टेस्टिंग, वैक्सीनेशन से लेकर जरूरी चीजों की आपूर्ति टीम इंडिया के प्रयासों से ही सुनिश्चित हो पाई थी. हमें उसी भावना के साथ आगे भी काम करना है. सभी राज्य सरकारों और केंद्र सरकार के प्रयासों से देश इस गंभीर वैश्विक संकट का प्रभावी रूप से सामना कर पाएगा. याचाच अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेपुढे अनेक गंभीर आव्हानं या युद्धामुळे तयार झाली आहेत आणि यामुळे येणाऱ्या अडचणींचा सामना दीर्घकाळ भारताला करावा लागू शकतो. युद्धामुळे भारताची 65% तेल आयात प्रभावित झाली आहे. रिफायनरी, गॅस प्लांटवरील हल्ल्यांमुळे उत्पादनात घट झाली आहे. गॅसच्या तुटवड्याचा देशातल्या अनेक कंपन्यांवर परिणाम. गॅस, डिझेल नसल्यानं कंपन्यांचं उत्पादन ठप्प पडलं. टंचाईमुळे कारखान्यांमधील उत्पादन प्रक्रिया निम्म्यावर आली आहे. तसंच काही कारखाने बंद पडतायत. यामुळे लाखो कामगार आणि कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड आहे. तेलाच्या किमती वाढल्यानं उत्पादनाचा खर्चही वाढणार. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ होणार. खर्च वाढल्यानं महागाई सुद्धा भरमसाठ वाढणार. या युद्ध संकटामुळे छोट्या कंपन्या डबघाईला येण्याची शक्यता आहे. गॅस अभावी कंपन्यांचे प्लांट एका पाठोपाठ बंद पडू शकतात. अनेक छोटे मोठे उद्योग कर्जाच्या खाईत ढकलले जाऊ शकतात. भारताचा $100 बिलियन व्यापार युद्धामुळे प्रभावित झालाय. कंपन्या तोट्यात गेल्या तर यामुळे बँकांचा एनपीए सुद्धा वाढू शकतो. आखाती देशातून भारतात येणाऱ्या चलनाला देखील युद्धामुळे ब्रेक लागलाय. त्यामुळे रुपया देखील कोसळतोय. रुपया आणखी कमकुवत झाल्यास परकीय गुंतवणूकदार बाहेर पडण्याची भीती आहे. स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा कोविड सारखी मोठी घसरण येऊ शकते. युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मंदावेल, तसंच जीडीपीतही घट होईल. तेल आणि गॅसच्या तुटवड्यामुळे तेल आणि गॅस अशा दोन्ही गोष्टींची साठेबाजी होऊ शकते आणि सरकारला कोविड काळासारखे काही कठोर निर्णय सुद्धा घ्यावे लागू शकतात. याच येऊ घातलेल्या संकटाचे संकेत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात दिले. तसंच अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असल्याचंही मोदींनी आज राज्यसभेत सांगितलंय. जैसे कोरोना के समय में अलग अलग सेक्टर्स की चुनौतियों से निपटने के लिए एक्सपर्ट्स और ऑफिसर्स के एम्पावर्ड ग्रुप्स बने थे, वैसे ही कल ही ऐसे 7 नए एम्पावर्ड ग्रुप्स का भी गठन किया गया है. ये ग्रुप सप्लाई चेन, पेट्रोल डीजल, फर्टिलाइजर, गैस, महंगाई ऐसे विषयों पर त्वरित और दूरगामी रणनीति के तहत कार्रवाई करने का काम करेंगे. इस युद्ध से हमारे व्यापार के रास्ते प्रभावित हो रहे हैं. इससे पेट्रोल,
डीजल, गैस और फर्टिलाइजर जैसे जरूरी सामान की रूटीन सप्लाई प्रभावित हो रही है। ये सभी देशों के साथ लगातार संपर्क में है। हम ईरान, इजराइल और अमेरिका के साथ भी संपर्क में है। पण यावरून राहुल गांधींनी मात्र टीका केली आहे। तर संजय राऊतांनीही देशातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं म्हटलंय। If the Prime Minister is compromised, our foreign policy is compromised. It's obvious. तो सबको दिख रहा है। US डील कर दी, कल मतलब इररिलेवेंट भाषण कर दिया। मतलब इंडिया का प्राइम मिनिस्टर है, इंडिया के प्राइम मिनिस्टर है, दिखना चाहिए कि हिंदुस्तान के प्राइम मिनिस्टर है। पोजीशन क्या है? कोई पोजीशन ही नहीं है। युद्ध शुरू होकर 25 दिन हो गए और 25 दिन के बाद हमारे प्रधानमंत्री जी को साक्षात्कार हो गया है कि सदन में जाकर सबके साथ हमारे विचारों का आदान प्रदान करना चाहिए, सबको साथ लेना चाहिए। हम इतने दिनों से बोल रहे हैं कि ऑल पार्टी मीटिंग लीजिए, आप सबको बुलाइए। जो संकट सामने आया है, विश्व में आया है, भारत में आ जाएगा, उस बारे में आप सभी से बात करिए, सबकी राय लीजिए। लेकिन जब प्रधानमंत्री को लगा कि आप अपने कंट्रोल के बाहर जा रहा है, तब सदन में आए और सबसे बात करेंगे, देखेंगे। उनकी स्थिति, देश की स्थिति कोरोना जैसी बनी है ना, कोरोना के काल में। तो कोरोना के समय हमने तालियां बजाई, इस बार क्या बजाना है? खाली सिलेंडर बजाना है क्या लेकर? बताना चाहिए। भारतीय अर्थव्यवस्था या युद्धाच्या माऱ्यातून कशी उभी राहते आणि याचा प्रभाव अर्थव्यवस्थेवर किती काळ राहतो आणि त्याची दाहकता कशी राहते हे आता बघावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।